आमचे सोयाबीनचे बाजारभाव यंदा 10,000 पर्यंत जातील का हो? आणि कापसाचे बाजारभावसुद्धा नाही 10,000 निदान 9,000 तरी मिळतील का यंदाच्या खरीपामध्ये 2026 मध्ये? असे शेतकरी वाट बघत आहेत. त्यावर दुष्काळाचे सावट आहे, त्यातून कर्जबाजारीपणा आहे. यातून बाहेर येण्यासाठी चांगला बाजारभाव हा पर्याय आहे. मात्र तुम्हाला एक माहीत नसेल की इकडे तुम्ही बाजारभाव चांगला होईल याची वाट बघत असताना तिकडे तुमच्याच देशातल्या लोकांच्या जीवावर अमेरिकेनं करोडो डॉलर कमावलेले आहेत केवळ सोयाबीन आणि कापसामधनं. आता या सगळ्याचा काय अर्थ होतो आणि यंदा अमेरिका भारतात निर्यात करून किती करोड डॉलर कमवणार आहेत? मागच्या 10 वर्षात भारताच्या निर्यातीमधनं अमेरिकेनं किती कमवले आहेत आणि किती टक्क्यांनी कापूस सोयाबीनची निर्यात वाढलेली आहे? का करावी लागते निर्यात आणि का करावी लागते आपल्याला आयात? या सगळ्याचं आणि सगळ्यात महत्त्वाचं मला बाजारभाव मिळेल का यावर्षी? हे सगळं आपण एक या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार. ॲग्रोशिवा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. USDAचा रिपोर्ट एक हाती आला आणि अतिशय धक्का बसला. अमेरिकन कृषी विभाग सविस्तर आकडेवारी प्रसिद्ध करत असतं. भारतीय कृषी विभागासारखं लपवून ठेवत नाही. म्हणजे कांद्याचे, बटाट्याचे किंवा टोमॅटोची लागवड किती झाली ते सांगायचंच नाही. साखरेचं काय झालं ते सांगायचंच नाही. अशा पद्धतीचं ते करत नाही. तिथं ट्रान्सपरन्सी आहे. त्यामुळे त्यांच्या पोर्टलवरनं हा जेव्हा रिपोर्ट हाती आला त्यावेळेस एक सर्वात मोठा धक्का बसला. आता सगळ्यात आधी मी तुम्हाला मागच्या 10 वर्षामध्ये अमेरिकेनं भारतामध्ये निर्यात करून किती रुपये कमावले आणि त्याच्यामध्ये किती टक्क्यांची वाढ झाली ते बघूया आणि मग आपल्या कापसाचा आणि त्या याचा विषय बघूया. तर बघूया. आता आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कापूस. आता कापसाच्या किमतीमध्ये मागच्या 10 वर्षामध्ये अमेरिकेनं 55% वाढ झालेली आहे निर्यातीत आणि त्यांची कमाई 55% वाढलेली आहे. आणि एकूण जी ॲव्हरेज व्हॅल्यू आहे 10 वर्षांची किंवा सरासरी ती त्यांची कमाई आहे ती साधारण $327.52 मिलियन आहे. आता सोयाबीन तेलाची तर आणखी मोठी गंमत आहे. सोयाबीन तेलामधनं अमेरिकेनं किती कमावले असतील मागच्या 10 वर्षात? किती टक्के सोयाबीन तेल आपल्याला पाठवलं? म्हणजे 10 वर्षे म्हणजे किती? 2016 मध्ये जी सोयाबीनची निर्यात होती ती 2025 पर्यंत कितीनी वाढली आहे? तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. 1,00,000% वाढलेली आहे. हा रिपोर्ट सांगतोय आणि धक्कादायक आहे. 1,00,000% तुमची निर्यात वाढली सोयाबीन तेलाची. कुठे? भारताला. आणि आता तुमच्या लक्षात येईल की आता जो करार झाला आहे 500 अब्ज, आता तो सही केली आपण त्याच्यावर. या करारानुसार सोयाबीन तेल आहे ते परत आता भारतात येणार आहे, त्याची निर्यात वाढणार आहे. इकडे आम्ही कांद्याचं चॅनल चालवतो ॲग्रोशिवारमध्ये. तुम्ही अनेक जण ते बघत असतात. तिथे आम्ही एक माहिती देत असतो की जगाच्या बाजारात काय चाललं आहे आणि कुठल्या देशामध्ये कांद्याचं उत्पादन घटलं म्हणजे भारताचा कांदा तिकडे जाईल. याच्या बरोबर उलट अमेरिकन जे सरकार आहे किंवा तिथला जे लोक आहेत, तिथले जे काही धोरणकर्ते आहेत, तिथले अधिकारी असतील, वरिष्ठ असतील, हे सगळं एका गोष्टीची नजर ठेवून आहे. तर ती काय असते? तर भारतामध्ये दुष्काळ पडेल का? भारतामध्ये दुष्काळ पडला, एल निनो आलं आणि तुमचं उत्पादन घटलं तर त्याचा फायदा अमेरिकेला होतो, विशेषतः कॉटन आणि सोयाबीन. तर हा सगळा रिपोर्ट आहे. मी तुम्हाला सोयाबीनची 2025ची आकडेवारी सांगतो. US सोयाबीन ऑइल एक्सपोर्ट्स इन 2025. आता 3 वर्षाच्या ॲव्हरेजमध्ये 654 मिलियन आहे. ते तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा किती कोटी होता. मी तर तुम्हाला सांगणारच आहे. तर 2025 मध्ये भारत हा मेक्सिकोनंतर दुसऱ्या क्रमांकाचा देश होता अमेरिकेकडनं सोयाबीन तेल विकत घेणारा.
$212 मिलियन डॉलर इतके पैसे मोजलेत आपण त्याच्यामध्ये. आणि मागचं काय मी तुम्हाला सांगितलंच आधी. आता दुसरं आहे कापूस. आता कापसामध्ये भारत हा 4थ्या क्रमांकावर आहे मागच्या वर्षी. आणि भारतानं तब्बल 389 किंवा आपण 390 हिशोबासाठी धरू, 390 दशलक्ष डॉलर, मिलियन डॉलर इतक्या किमतीच्या कापसाची आयात ही केलेली आहे. म्हणजे आपण अमेरिकेचे 4थे सर्वात मोठे ग्राहक आहोत कापसाचे. आणि सोयाबीनमध्ये दुसरे आहोत, कदाचित यावर्षी पहिले येऊ. आता काय यंदाचं काय त्यांचं वातावरण आहे आणि किती हे केलं आहे. तर कापूस आणि सोयाबीन याची निर्यात करून अमेरिकेनं भारताकडनं किती कोटी कमावलेत कोटींच्या हिशोबात? ते होतात 5,245 कोटी. आणि या सगळ्या याच्यामध्ये मग आपण म्हणतो की तुमचा बाजारभाव कृषी विभाग ठरवतो का? कृषी मूल्य आयोग ठरवतो का? तुमचा बाजारभाव तुमच्या इथले व्यापारी ठरवतात का? त्यांना तरी अधिकार आहे का? आणि तुम्हाला तर नाहीच आहे अधिकार. इंग्रजांच्या काळापासून आपल्याला कोणालाच अधिकार नाही आहे, कारण आपण आधीपासनं आपला कापूस त्यांनी बळजबरीने लावून घेतला आपल्या याच्यामध्ये. आणि ती जी परंपरा आहे, आपला कापूस तिकडे नेऊन कच्चा माल न्यायचा, पक्का माल तुम्हाला पाठवायचा, डबल पैसे कमवायचे. आता उलटं व्हायला लागलं आहे. कच्चा माल इकडे पाठवतात, तिकडे परत त्याचं काय तो धागा करून हे करतात आणि डबल पैसे कमावतात. ठीक आहे, तो काही राजकीय विषय नाही. आता अमेरिकेनं भारतातनं जे आहे ही अचानक का वाढली आहे आयात? मागच्या 10 वर्षात वाढलेली आहे. आता मागच्या 10 वर्षात काय झालं आहे, कुठली राजकीय गोष्ट घडली आहे ते तुम्ही बघा. त्याच्या आधी का नाही वाढली एवढी आयात? आणि मग मागच्या 10 वर्षांचे आणि त्याच्या आधीचे तुमचे सोयाबीनचे बाजारभाव बघा. तुमच्या उत्पादन खर्चाशी त्याची तुलना करून बघा, कापसाचे आणि सोयाबीनचे. आता मी काय भडकाऊ किंवा या पद्धतीनं सांगत नाही, मी तुम्हाला आकड्यांच्या भाषेत सगळं सांगतो आहे. तर ही अचानक का वाढली? मी काही मुद्दे काढून ठेवलेले आहेत की भारत स्वतः कापूस उत्पादक देश आहे, सोयाबीन उत्पादक देश आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र आपला आघाडीवर आहे. असं असलं तरी कापसाला एक ELS कापड उद्योगाला ELS दर्जाचा एक्स्ट्रा लॉंग स्टेपल कापूस आवश्यक असतो. त्याची उपलब्धता देशामध्ये मर्यादित असल्याने काही प्रमाणात अमेरिकेतून आयात केली जाते. म्हणजे आपण इतक्या वर्षात लांब धाग्याच्या कापूस आणि त्याचं बियाणं विकसित करू शकलेलो नाही. या संदर्भात आदरणीय शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंद्या यांचे जुने व्हिडिओ बघा, त्यामध्ये डिटेल आहे, मागच्याचं सांगितलं आहे. मी फक्त हे आकडे तुम्हाला सांगतो आहे, त्यातनं तुम्हाला कल्पना यावी की खरंच माझ्या कापसाला किती भाव मिळेल. आणि मी व्यापाऱ्यांच्या पद्धतीने जर तुम्ही विचार केला तर मला एवढं उत्पादन मिळणार आहे, तर मी गुंतवणूक किती करायची? मी अख्खाच्या अख्खा सोयाबीन पेरायचं की माझ्या घरच्यासाठी बाजरी पण काढायची, उडीद पण करायचा की जो मला खायला मिळेल? कापूस मला खाता येत नाही. सरकीचं तेल आता GM असल्यानं ते वापरावं की नाही या बाबतीत धोका आहे, आपल्याला शंका आहे. ठीक आहे, तर ही आयात झाली. त्याचं कारण सोयाबीन तेल काय आहे की आपण सर्वात मोठं खाद्यतेल आयातदार आहोत. देशातलं उत्पादन आणि मागणीच्या गणितामध्ये प्रॉब्लेम आहे, आकडे तफावत आहे. त्यामुळे आपल्याला सोयाबीन, पामतेल आणि सूर्यफूल आपण आयात करतो. आता आणखी एक गंमत आहे, USDAने जून 26मध्ये एक मोठा इशारा दिलेला आहे. अमेरिकन कृषी विभागानं जून 26मध्ये काय इशारा दिला आहे तेलबियांच्या संदर्भात? ते काय म्हणाले की भारतीय सोयाबीन उत्पादन जे आहे अपेक्षेपेक्षा कमी राहिलेलं आहे याआधी. त्यामुळे सोयाबीन पेंड महाग झाली आणि मान्सूनबाबत आता अनिश्चितता निर्माण झालेली आहे. परिणामी 25-26मध्ये सोयाबीन आयात वाढण्याची शक्यता आहे. 7 लाख टनांपर्यंत कदाचित त्याच्यापेक्षा वाढेल. तसं झालं तर अमेरिकेला फायदा होईल. तुमच्या बाजारभावाचं काय होईल ते तुम्ही बघा, असं ते अप्रत्यक्षपणे सांगत आहेत. सोयाबीन भावावर काय परिणाम होईल? सकारात्मक पण सांगेन, काळजी करू नका, एवढं काही नकारात्मक नाही आहे. बघूया. प्रक्रिया उद्योगांना अधिक कच्चा माल लागेल, बाजारात स्पर्धा वाढू शकते, शेतकऱ्यांना आधार मिळू शकतो. यामुळे सोयाबीनला भाव राहू शकतो. नकारात्मक बाजू बघूया. आयात मोठ्या प्रमाणात राहिली तर, कारण त्यांना काय पाहिजे की तुमच्याकडे दुष्काळ पाहिजे. देशांतर्गत उपलब्धता कमी होते, खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात राहतात. त्यामुळे सोयाबीनच्या दरवाढीला मर्यादा येऊ शकते. आता हे बघायचं की यावेळेस कसं होईल.
आणि हे आपल्याला जुलै ऑगस्टच्या दरम्यान समजेल की काय हे राहील. आता एकूण काय, दुसरी गोष्ट, ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये मोठे उत्पादन झाले तर जागतिक पुरवठा वाढून दरांवर दबाव वाढू शकतो. जून 26च्या USDAच्या अहवालामध्ये दक्षिण अमेरिकेतील मजबूत पुरवठ्यामुळे जागतिक तेलबिया बाजारावर किमतीचा दबाव राहू शकतो असं नमूद करण्यात आलेलं आहे. आपल्याकडचं तर काय कोणी तसे अहवाल देत नाही. आपण इथं सांगत असतो दर महिन्याला स्मार्ट प्रकल्प जो आहे कृषी विभागाच्या हवाल्यानं, पण तो महिनाभराचा अंदाज असतो. संपूर्ण लाँग टर्म अंदाज आणि त्या याच्यावरनं हे होणार नाही. आता कापूस बाजारावर काय परिणाम होईल? कापसाची थोडंसं चित्र वेगळं आहे. अमेरिकेतील अमेरिकेची भारतातील कापसाची निर्यात वाढली आहे, तरी ती मुख्य करून उच्च प्रतीच्या कापसासाठी आहे. आता जागतिक बाजारात काय चित्र असणार? ब्राझीलचं उत्पादन वाढत आहे, चीनचे उत्पादन वाढत आहे, त्यामुळे जागतिक पुरवठा मजबूत राहण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय कापूस दरांवर दबाव राहू शकतो. परंतु भारतात जर उत्पादन घटले, पावसाचा परिणाम झाला, निर्यात वाढली, तर बघा, म्हणजे आपल्याला परत दुष्काळाची अपेक्षा करावी लागते. कशासाठी? तर बाबा मला चांगला भाव मिळण्यासाठी. तर देशांतर्गत बाजारभावाला आधार मिळू शकता. याचा अर्थ शेतकऱ्यांसाठी काय घ्यावा बरं यावेळेस? सोयाबीनने उत्पादन किती दिलं हे बघायला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये मान्सून महत्त्वाचा ठरणार आहे. सुरू जरी झाला असला तरी तो चांगला जावं अशी प्रार्थना करायला हरकत नाही. आयातीच्या धोरणांकडे लक्ष ठेवा, जे आपण सांगत असतो माहिती. जागतिक कापूस दर, चीनची मागणी, ब्राझीलचे उत्पादन आणि भारतातील उत्पादन हे 4 घटक कापसाचे भाव ठरवतील. सोयाबीनचे या गोष्टी सांगतील. आता महत्त्वाचा निष्कर्ष काय आहे की अमेरिकेनं भारताला कापूस आणि सोयाबीन विकले, हा मोठा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. तर भारत स्वतःहून उत्पादन वाढवून ही आयात कमी करू शकतो का? कारण आपण जितकी आयात वाढवतो तितका पैसा देशाबाहेर जातो आणि पैसा देशाबाहेर गेला की इंधन विकत घ्यायला परत इथेनॉल तयार करतो वगैरे वगैरे. हे सगळे अशा गुंतागुंत आहे. एकूणच काय, मी आता जास्त वेळ घेत नाही, थांबतो की सध्या तरी तुमचे सोयाबीनचे बाजारभाव आणि कापसाचे बाजारभाव अमेरिका ठरवत आहे आणि उरलेलं जे काही थोडेसे वाचतात इकडचं तिकडचं ते बाजारभाव ब्राझील वगैरे हे ठरवतं. तुमच्या माझ्या हातात काही नाही. तुम्ही ज्या दिवशी ठरवाल त्या दिवशी तुम्हाला 10 काय 15,000सुद्धा बाजारभाव मिळू शकतो. याची दिशा कशी असेल हे आकडेवारीचं आपण सांगूच. तुमच्यामध्ये जागृती करण्यासाठी, तुम्ही सावध होण्यासाठी ॲग्रो शिवारचा हा प्रयत्न आहे. हा काही गव्हर्नमेंटच्या विरोधात किंवा आणखी कुठल्या सरकारच्या, अमेरिका सरकारच्या विरोधात नाही. जोडून राहा. तुम्हाला काही प्रश्न असेल तर जरूर विचारा. नमस्कार.